मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनासाठी आज मनोज जरांगे पाटील जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मुंबईला निघणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या मुंबई मोर्चाची अंतरवाली सराटीत जोरदार तयारी सुरू आहे। भगवे झेंडे घेऊन मराठा बांधव मोठ्या संख्येने अंतरवालीत दाखल झाले। जालना जिल्ह्यातील महिलांनी जरांगे पाटलांच्या मुंबईतील दौऱ्यासाठी सहभागी होण्यासाठी तयारी सुरू केलेली। यावेळेला महिलांकडून लाडू, चिवडा, पापड्या, दशम्या आणि चटण्या तयार केल्या जात आहेत। दरम्यान जरांगेंच्या आंदोलनाच्या एका फोनची वाट महिला बघत असल्याची माहिती समोर येते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून मुंबईच्या दिशेने आंदोलक रवाना होणार आहेत। आंदोलनातील मराठा बांधवांच्या आरोग्याच्या काळजीसाठी बीडमधील वैद्यकीय प्रतिनिधींनी पुढाकार घेत 10,000 मेडिसिन किट तयार केली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक दिली आहे। या हाकेला प्रतिसाद देत आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नांदेडच्या कंधार तालुक्यातील एक मराठा आंदोलक दुचाकीने मुंबईसाठी रवाना झाला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईपर्यंत पायी यात्रेदरम्यान मनोज जरांगे पाटलांचा 24 जानेवारीला लोणावळ्यामध्ये मुक्काम असणार आहे। या पार्श्वभूमीवरती सकल मराठा समाज कृती समिती शिष्टमंडळाने लोणावळ्यातील वाकसाई इथं शिलाटन देखील जागेची पाहणी केली। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवासासाठी खास व्हॅनिटी व्हॅनची सोय करण्यात आली आहे। या व्हॅनमध्ये एसी, सोफा, फ्रीजसह अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत। राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे। मनोज जरांगे पाटलांनी संयमी भूमिका घेत राज्य सरकारला सहकार्य करावं असं आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मराठा सेवा संघाची मागणी आहे। तीच मागणी मनोज जरांगे पुढे नेत आहेत। त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे। मात्र जरांगेंना आम्ही नेता मानत नसल्याचं वक्तव्य मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकरांनी केलं। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील पोलीस दल अलर्ट मोडवरती आलंय। राज्यातील पोलिसांच्या 20 ते 28 जानेवारीपर्यंतच्या रजा बंद करण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 23 जानेवारीपासून राज्यभरात सर्वेक्षण सुरू होणार आहे। मराठा समाजाबरोबर खुल्या प्रवर्गाचंही सर्वेक्षण होणार असल्याची माहिती आहे। मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्वेक्षणाकरता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निधी मिळणार आहे। मूळ वेतनाच्या 50% रक्कम दिली जाणार आहे, तर पर्यवेक्षकाला 10,000 रुपये मिळणार। राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। त्यासाठी पुण्यातील संस्थेचे प्रशिक्षक आजपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज विधान भवनामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीच्या फेरसाक्षीला अजित पवार गटाचे अनिल पाटील आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित असणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने ठाकरेंची शिवसेना मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। आज मुंबईतील प्रभादेवी येथे आमदार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज दुपारनंतर नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती राऊत नाशिक पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत। आज अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेला ते इंडिया आघाडीबाबत समावेशाबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं। काँग्रेसची पूर्व विदर्भाची विभागीय बैठक आज गडचिरोली इथे होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चर्चगेटच्या क्रॉस मैदान गार्डन इथल्या मुंबई फेस्टिवल 2024चं उद्घाटन करण्यात येणार आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पर्यटन मंत्री गिरीश महाजन उपस्थित असणार आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2020 मध्ये बैठकीत कामगार भरती आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला होता। या निर्णयाबाबत तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली। गेल्या 1.5 महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। या आंदोलनाला कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने पाठिंबा देत 29 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येणार आहे।
गेल्या 46 दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। या आंदोलनामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्या। हा सरकारचा दबाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर केली आहे। या निर्णयाचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वागत केलं। राम मंदिर प्रतिष्ठापनेमुळे सोमवारी शेअर बाजार बंद असणार आहे। सोमवारच्या सुट्टीमुळे शेअर बाजार आज चालू राहणार आहे। बीएसई आणि एनएसई हे दोन्ही शेअर बाजार आज उघडे असणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या मंदिर स्वच्छता मोहिमेच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरात मंदिरांची स्वच्छता करण्यात येते। चंद्रपूर इथल्या ऐतिहासिक एकविरा माता मंदिरात सुधीर मुनगंटीवार यांनी स्वच्छता करत हे मंदिर ऊर्जास्थान असल्याचं म्हटलं। देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या अभियानात खासदार भावना गवळींनी सहभाग घेतलाय। वाशिम इथल्या श्रीराम मंदिर परिसरात गवळींनी स्वच्छता करत आरती केली। अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। गडचिरोलीच्या देसाईगंज शहरात प्रभात फेरी काढत जल्लोष करण्यात आला। मुंबई शहराला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या ठाण्यातील भातसा तलावासह अन्य 6 तलावात 60% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी टंचाईच्या सामन्यातून सुटका मिळाली। मुंबईतील सायन रेल्वे पूल आजपासून वाहतुकीसाठी पुढील 5 महिने बंद करण्यात आला। या पुलावरून जाणाऱ्या बेस्ट बसचा मार्गामध्येही बदल करण्यात आल्याची माहिती समोर येते। महाराष्ट्रातील पहिले पॉस्को न्यायालय पुण्यामध्ये होणार आहे। या न्यायालयाची इमारत पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये उभी राहणार आहे। रविवारी न्यायमूर्तींच्या हस्ते या कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मोहननगर आणि उद्यमनगर भागातील 938 सदनिकांची सोडत आज काढण्यात येणार आहे। पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते ही सोडत काढली जाणार आहे। मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसणार आहे। मुंबई महापालिका क्षेत्रातील नाले दुरुस्तीच्या कामांना फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। यासाठी महापालिकेने 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटनासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। यंदा ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या 4 महिन्यात 64 विदेशी पर्यटक दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामध्ये सर्वाधिक ऑस्ट्रेलिया, जर्मनीतील पर्यटकांची संख्या मोठी आहे। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून पदवी आणि पदव्युत्तर हिवाळी सत्रातील परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले। ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील हिवाळी सत्रातील या 591 अभ्यासक्रमांचा निकालाचा समावेश आहे। नेट परीक्षेचा लांबलेला निकाल अखेर जाहीर झालाय। 83 विषयांमध्ये 53,762 उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरलेत। यामध्ये 5,032 जणांना सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासह ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका दवाखान्यांमध्ये अर्धा वेळ 65 तज्ज्ञ डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। ही भरती प्रक्रिया नागरी आरोग्य अभियान अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन जल योजनेसाठी जायकवाडी धरणात जॅकवेल तयार करण्याचं काम सुरू आहे। 13 फूट खोलीवरती काळा पाषाण लागल्याने कंट्रोल ब्लास्टिंगचा निर्णय घेण्यात आलाय। आठवड्याभरामध्ये धरणात 7 ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा मंजूर निधी वितरित करण्याची मागणी मनपा प्रशासकांनी केली आहे। मंजूर 2,740 कोटी निधीपैकी 1,633 कोटी रुपयांची मागणी प्रस्ताव मनपा प्रशासकांनी राज्य सरकारकडे केला। राज्यात एसटी महामंडळाला 1,100 पेक्षाही जास्त ई-शिवाई बस देण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 230 बस मिळणार असून त्यापैकी 185 बस फेब्रुवारीच्या अखेरीस ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत। उत्तर भारतात थंडीची लाट 23 जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। राज्यात जळगावचं तापमान सर्वात कमी 11.3 तर पुण्याचं 11.7 अंशांवरती गेल्याने थंडीचा कडाका आता वाढला। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतांमध्ये तापमानाला कमालीची घट झाली आहे। त्यामुळे आता या भागात कडाक्याची थंडी बघायला मिळते। सध्या तोरणमाळ परिसरामध्ये 8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली।
पुण्याच्या हवेली इथल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी कीड रोगाविषयी मार्गदर्शन केलंय। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतीच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। महाराष्ट्रातून युरोपीय देशांसह चीन, रशिया, श्रीलंका, अरब देशांमध्ये द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे। गेल्या 15 दिवसात नाशिक आणि सांगलीतून युरोपला 4870 टन द्राक्ष निर्यात झाली आहे। वाशिम जिल्ह्यातील ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी घरी साठवून ठेवलेल्या कापसाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची खरेदी केंद्रावरती गर्दी केली आहे। दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झाली। त्यामुळे वर्षभर या जिल्ह्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याची शक्यता आहे। सध्या 130 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। नंदुरबारच्या दडगाव इथल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रात ब्रह्मपिता बाबांच्या 55व्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला केंद्र प्रमुख सरिता दिदी यांनी प्रवचन करत मार्गदर्शन केलं। विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावरती आहेत। दरम्यान त्यांनी धडगाव आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। निष्ठावान शिवसैनिकांचा पाठिंबा हीच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ताकद आहे, असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केलंय। आगामी निवडणुकीमध्ये जनतेने ठाकरेंच्या शिवसेने पक्षाला पाठिंबा देण्याचं आवाहन पवारांनी केलं। राज ठाकरेंचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार मनसैनिकांनी घेतलाय। संभाजीनगरमध्ये मनसेच्या रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत हा निर्धार करण्यात आला। कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागातून 26 बांधकामांना मंजुरी देण्यात आली। यामधून महापालिकेला 7,27,00,000 रुपये महसूल मिळणार असल्याची माहिती उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर यांनी दिली। नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 9 फेब्रुवारीपासून पुष्पोत्सव सुरू करण्यात येणार आहे। या महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री केतकी वाटेगावकर हिच्या हस्ते होणार आहे। मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये 25 आणि 26 जानेवारीला जॅनेफेस्ट 2024 या संगीतमय मैफिल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत। ठाण्यातील बालाजी इव्हेंट्सच्या वतीने शहापूर फेस्टिवल 2024 आयोजन करण्यात आलं आहे। या 3 दिवसीय फेस्टिवलला आजपासून गौतमी पाटीलच्या नृत्याने सुरुवात झाली। 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सांगता पुण्याच्या मावळमध्ये होणार आहे। या नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभाच्या मंडपाचं भूमिपूजन संपन्न झालं। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरामध्ये 3 दिवसीय उर्दू किताब मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। शहरातील सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटी आणि अंजुमन ए मुहिमबाने उर्दू कुतुब यांच्या संयुक्त विद्यमाने उर्दू किताब मेळाव्याचं आयोजन केलं। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील नागी गावात महिलांनी पर्यावरणपूरक संक्रांत साजरी केली। संक्रांतीनिमित्त महिलांकडून 108 झाडांचं वाण देत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा निर्धार घेण्यात आला। नंदुरबार शहरात विकसित भारत संकल्प यात्रे रथाचं उद्घाटन मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते पार पडलंय। नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी ही संकल्पना फायद्याची असल्याची प्रतिक्रिया गावित यांनी दिली। नंदुरबार शहरातील डॉक्टर काणे विद्या मंदिर शाळेमध्ये शालेय विद्यार्थी निवडणूक घेण्यात आली। यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विविध पदांसाठी विद्यार्थ्यांची मतदान प्रक्रियेतून निवड करण्यात आली। पुण्याच्या मावळ तालुक्यातील कामशेत इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जिल्ह्यातील 240 शाळेतील विद्यार्थ्यांनी 180 प्रकल्प सादर केले।